भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि 9च्या जवळपास कोणी नाही, सामान्य माणसाचं आम्हाला समर्थन मिळतंय असं सांगत भाजप आमदार संजय केळकरांनी शिवसेनेला डिवचलंय। महाराष्ट्र आता थांबणार नाही, आता भारतीय जनता पार्टी देखील थांबणार नाही असंही संजय केळकर यांनी म्हटलंय। दरम्यान ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यामध्ये आहे, जवळपास देखील कोणी या नावाच्या जवळपास नाही आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहेच। त्याच्यामुळे महापालिकांच्या बाबतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळते। सामान्य माणसाचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हा पक्ष जो आहे तो वाढत जाईल। वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र, वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन, परंतु भाजप आता थांबणार नाही। मी एवढंच म्हणेल की ठाणे जिल्हा हा जो पूर्वीचा पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, हा युतीचा बालेकिल्ला आहे, एवढंच मी म्हणेन। तुर्तास एवढं खूप आहे। ठाणे आणि पालघरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे। भाजपच्या जनता दरबाराला शिवसेनेकडून लोक दरबारातून उत्तर देतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। 11 एप्रिल रोजी गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेतील, तर दुसरीकडे गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये शिवसेनेनं लोक दरबाराचं आयोजन केलंय। पालघरमध्ये 9 एप्रिलला प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लोक दरबार आयोजित करण्यात आला। ठाण्यातील गणेश नाईक यांच्या जनता दरबार घेण्याच्या निर्णयानंतर सेना भाजपमध्ये आधीच वादाची ठिणगी पडली आहे। प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारानंतर सेना भाजपमध्ये अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे। बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिलाय। या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत। अक्षय शिंदेच्या वडिलांनी या पोलिसांवर आरोप करत याचिका दाखल केली होती, त्यावर हायकोर्टाने निकाल देताना हे आदेश दिलेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील ज्या पोलिसांवर आरोप होते त्या पोलीस अधिकाऱ्यांवर मॅजिस्ट्रेट कोर्टानं एक अहवाल तयार केला होता, त्यात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला होता। राज्य सरकारनं त्यातील एका विशिष्ट भागाला आव्हान दिलं होतं, मात्र ते सुद्धा फेटाळून लावण्यात आलंय आणि या प्रकरणातील 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले। मी तुम्हाला उदाहरण देते। आता तुम्ही मला प्रश्न विचारला बदलापूरचा, तो ठपका पोलिसांवर, बीड मधली घटना पोलिसांवर, परभणीची घटना पोलिसांवर, पुण्यामध्ये झालेली घटना पोलिसांवर, मध्ये ज्या झाले आठवतं तुम्हाला स्वारगेटची, ही सगळ्या दरवेळी आरोप प्रत्यारोप हे पोलिसांवरच कसे येतात? पोलीसच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे जी इन्स्ट्रक्शन्स देते पोलिसाला? ह्याचाही विचार झाला पाहिजे। कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र, फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा, त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झालाय। कोल्हापूर कोर्टात आज युक्तिवाद संपला असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कळंब कारागृहातील मुक्काम वाढलाय। 9 एप्रिलला कोर्ट निकाल देणार आहे। दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान कोरटकरच्या वकिलांसह सरकारी वकील आणि इंद्रजित सावंतांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। प्रोटेक्शन असताना सुद्धा त्या वेढ्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा ॲब्स्कॉन्ड होतो, हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे। त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेज करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली। त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं। पण आता यानंतरची बातमी डोंबिवलीत सध्या काळ्या ठिपक्यांची दहशत आहे।
रविवारी 6 एप्रिलला संध्याकाळी डोंबिवलीमधील MIDC एम्स हॉस्पिटल आणि मिलापनगर परिसरातील शेकडो वाहनांवर हे काळे ठिपके दिसून आले. अचानक संध्याकाळच्या सुमारास आकाशातून आलेल्या काही विशिष्ट पदार्थांमुळे हे ठिपके पडल्याचं सांगण्यात येतं आणि हे डाग पाण्यानं धुतले जात नव्हते. विशेष म्हणजे हे डाग सर्व्हिस सेंटरमध्ये डिझेल वॉश केले तरी जात नव्हते. हे काळसर ठिपके नागरिकांच्या शर्टावर पडल्याचं पण दिसलंय. सदर प्रकार हा चिंताजनक असून हे कशामुळे झालं असेल हे सध्या तरी माहिती पडत नसलं तरी हा प्रदूषणाचा गंभीर प्रकार असल्याचं दिसून येत आहे. काहींनी सांगितलं आमचे शर्ट पण खराब झाले, त्यामुळे हे सिरियस मॅटर आहे. आम्ही ओळखून आम्ही MPCBला कळवलं. MPCBच्या मॅडम आलेले आहेत आणि देवेंद्र सोनी म्हणून कामाचे ते पण आलेले आहेत आणि इतर लोक आले आहेत. जास्त करून ह्या एम्स हॉस्पिटल आणि परिसरात आम्ही फिरतोय, ते पण फिरले. तर तेव्हा आम्हाला तिथे काळे डाग अजूनही जात नाहीत ते. त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांनी इन्स्पेक्शन करावं MPCB आणि सांगावं हे कशाचे डाग आहेत म्हणून. ते आता थोड्या वेळापूर्वीच मला माझ्या वरिष्ठांकडून ही कंप्लेंट कळलेली आहे, त्यामुळे मी इथे आली. तर प्रथमदर्शनी तर गाड्यांवर ठिपके पडलेले दिसत आहेत. तर याची आम्ही अजून सखोल पाहणी करतोय आणि त्याचा अहवाल सर्वांनाच लवकरच कळेल. गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडनं 229 कोटी रुपये, लक्षात घ्या 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र आता या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. कुलाबा वासियांची मागणी आहे की भाऊचा धक्का किंवा इतर ठिकाणी जेट्टी उभारण्यात यावी. ये जो है ना, ये बिल्डिंग स्क्रैन होटल के पीछे वाला एक बिल्डिंग 4 मंजिले का बिल्डिंग है, उसको 258 करोड़ का नोटिस आया है. वो बिल्डिंग को 4 स्टोरी, सब 75-year-old पीपल स्टेइंग इन दैट बिल्डिंग. जेट्टी इज ओनली 229 करोड़ एट द प्रेजेंट जंक्चर. वो बिल्डिंग को डिमांड नोटिस आया है 258 करोड़. वो लोग का जुर्म क्या है? हाँ, आई डोंट नो व्हाट इज द मोडस ऑपरेंडी ऑफ द बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. जेट्टी लेके आओ और रहवासियों को निकालो. आई डोंट नो व्हाट इज हैपनिंग. देशाच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवरती सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होतोय. डहाणूसारख्या हरित पट्ट्यात परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्यानं परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली. डहाणूच्या गोवणे परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीनं अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्यानं परिसरातील अनेक घरांना तडे जाऊ लागले. स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भीती वाटते. दिवसा तर इथे घरामध्ये राहू शकतो, पण रात्री पण जाम घाबर वाटते आणि दिवसा पण थोडंसं घाबरत वाटते ना. एवढा जर तडा गेल्यात, बाय चान्स उद्या उठून जर कोसळून पडलं तर आमच्या अपघात होऊ शकतो ना. लहान मुलं, एक तर आता परीक्षा चालली मुलांची, तिथे परीक्षाला पण बसता येत नाही, बाहेर जाऊन बसायला लागतं. रात्री इथे काम चालू झाल्यावर पण थोडंसं बाहेर जाऊन बसायला लागतं. भिवंडीमधील पडघा नजीकच्या आतकोली गावात होणाऱ्या प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला विरोध होतोय. भिवंडीमधील पडघा नजीकच्या आतकोली गावाच्या हद्दीतील 86 एकरची जागा शासनाच्या वतीने ठाणे महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात आली आणि इथे स्थानिकांनी विरोध केला. या डम्पिंग ग्राउंड विरोधात स्थानिक पंचकृषी संघर्ष समिती आतकोलीच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. या धरणे आंदोलनाला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित होते. आतकोली पंचकृषीमधील ग्रामस्थांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डम्पिंग हटाव गाव बचावचा नारा देत डम्पिंग ग्राउंड विरोधात तीव्र संताप व्यक्त करत डम्पिंग ग्राउंड तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. तर संघर्ष समितीच्या वतीने रस्त्याच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढाई उभारण्यात आली आहे. आरोग्याचा देखील विषय आहे आणि सगळ्या विषयांवर आमचा सक्त विरोध आहे सर्व लोकांचा. आणि म्हणून हे डम्पिंग ग्राउंड हे हटवलं जाईल आणि हटवण्यासाठी आम्ही जे आंदोलन उद्या आणखी चालेल